गंजाड विभागातल्या आदिवासींना मदत करणाऱ्या लोकविकास सामाजिक प्रतिष्ठान या संस्थेला आपल्याला शारीरिक किंवा आर्थिक मदत करायची असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर देत आहे। कृपया हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि सर्वत्र शेअर करा। इकडच्या लोकांना शिक्षित करण्यासाठी आमची मदत करा। तुमची मदत आमच्यापर्यंत येऊ द्या आणि ह्या व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा। लोकविकास सामाजिक प्रतिष्ठान मुंबई या संस्थेतर्फे डहाणू येथील गंजाड विभागात शेतकरी आणि विद्यार्थ्यांना पावसाळ्याच्या निमित्ताने रेनकोटचे विनामूल्य वाटप करण्यात आले। हा कार्यक्रम 22 जून 2024 रोजी शनिवारी झाला। या कार्यक्रमात पालघरचे खासदार डॉक्टर हेमंत सावरा, डहाणूचे आमदार श्री अमित घोडा हजर होते। या कार्यक्रमाचे आयोजक या संस्थेचे अध्यक्ष श्री चंद्रशेखर भावसार, उपाध्यक्ष श्री नवीन शिंदे, खजिनदार श्री जयंतराव देवकर आणि माजी सहाय्यक पोलीस आयुक्त श्री परशुराम कार्यकर्ते यांनीही विशेष उपस्थिती लावली होती। चंद्रशेखर भावसार यांची विनंती मान्य करून आम्ही येथे गायनाचा कार्यक्रम सादर केला। माझ्याबरोबर सहकलाकार होते उमेश कुबल आणि त्यांची पत्नी चित्रा कुबल। आमचा गाण्याचा कार्यक्रम आवडला? रेनकोट वाटपाचा कार्यक्रम आवडला? सर्वांनी भरभरून टाळ्या वाजवून आम्हाला प्रतिसाद दिला आणि रेनकोट वाटपानंतर सर्वजण तृप्त होऊन आपापल्या घरी गेले। या कार्यक्रमाची स्पेशालिटी म्हणजे कार्यक्रमाच्या शेवटी या लोकांनी आमच्यासाठी बनवलेले अगदी साधे पण चविष्ट जेवण। यांच्या शेतातील भात, काकडी, गाजर, कांदा आणि डाळीची आमटी, गरम आणि खूप छान जेवण। याची सर कोणत्याच जेवणाला नाही। आम्ही सर्वजण भरपेट जेवून तृप्त झालो। ठाणे, मुंबई, वसई, विरार मागे टाकून जेव्हा आम्ही डहाणूच्या परिसरात प्रवेश केला तेव्हा मी टिपलेले हे निसर्गाचे दृश्य। आता निसर्गाच्या या हिरव्या हिरव्या रूपाने आपल्याला खरंच भूल पडली नाही तरच नवल। इकडच्या गावातली कौलारू घरं आणि सर्वत्र हिरवळ, खूप छान देखावा। आणि ही इथे सागाची झाडं आहेत। आम्ही डहाणूला जाताना आणि परत येताना घेतलेला देखावा। शाळेचं नाव काय तुझ्या? कोणाला येतं शाळेचं नाव? दीपशाळा। कुठच्या वर्गात म्हणजे कुठच्या इयत्तेत शिकतेस तू? चौथी। चौथीमध्ये शिकतेस? अरे वा। शाळेमध्ये कुठचे विषय शिकतोस? गणित शिकतोस? तू कितवीत शिकतोस? चौथी। तुझ्या शाळेचं नाव काय? दीपशाळा कलमी। दीपशाळा, मोठ्याने बोल ना। दीपशाळा कलमीपाडा। दीपशाळा कलमीपाडा। अच्छा, ओके। तुला कुठचे विषय आहेत? गणित, इंग्लिश, हिंदी, परीक्षा। काय आहे? परीक्षा शाळा। मोठ्या वर्गासाठी विज्ञान म्हणून हा विषय आहे। तसा खालच्या वर्गांसाठी जो 1 ते 5 प्राथमिक आहे यांना परिसर अभ्यास या सदराखालीच बाकीचे जे विषय आहेत। मग त्याच्यामध्ये इतिहासाची माहिती असेल, विज्ञान असेल जो सामान्य विज्ञान सुरुवातीचा, आणि त्यानंतर नागरिकशास्त्र, हे सगळं परिसर अभ्यास या टायटलखालीच येतं। हां, त्याच्यामुळे तुम्ही त्यांना इतिहास वेगळं माहिती नाही, परिसर अभ्यास जेव्हा शाळेत होतो ना, आम्ही जेव्हा शाळेत होतो तेव्हा इतिहास नावानं पुस्तक होतं। ते कालांतरानंतर परिसर अभ्यास भाग 1 आणि भाग 2 असे भाग झाले। त्याच्यामध्ये भूगोल, विज्ञान, इतिहास, नागरिकशास्त्र हे सर्व विषय परिसर भाग 1 आणि भाग 2 मध्ये शिकवले जातात। त्यामुळे मुलांना बालमित्रांनो, आज आपल्या सर्वांसाठी आनंदाचा दिवस आहे का नाही? रेनकोट मिळणार आहे ना? आणि रेनकोटाबरोबरच आपल्याला गायनाचा पण कार्यक्रम आहे अतिशय सुंदर। कुबल सर आणि मिसेस कुबल मॅडम आणि कुलकर्णी मॅडम हे तुमच्यासोबत गप्पा तर करणारच आहेत आणि विशेष म्हणजे गाण्याचा कार्यक्रम पण आपल्या इथे होणार आहे। लोकविकास सामाजिक प्रतिष्ठान मुंबई यांचे अध्यक्ष चंद्रशेखर भावसार साहेब जे आपल्याला दरवर्षी एवढी मदत करतात, त्यांनी तिथून माझ्यासोबत फोनवर संपर्क करतात, गावकऱ्यांसोबत संपर्क करतात। पण आम्ही 2014 ते 2015 पासून या कलमीपाड्यामध्ये अनेक प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले होते। तर आजचा कार्यक्रम जो आपण घेतोय हा रेनकोट वाटपाचा आहे। पावसाळा जवळ आलेला आहे, मुलं शाळेमध्ये लांबून लांबून येतात। आपले शेतकरी बांधव जे आहेत
हे शेतकरी बांधव शेती करतात, त्या शेतामध्ये पण त्यांना रेनकोटचा वापर करता यावा, त्या अनुषंगाने आपण त्यांना पण रेनकोटची व्यवस्था आपण केलेली आहे. तर बेरोजगारी निर्मूलन करायची असेल तर तुमच्यामध्ये स्वतःमध्ये काहीतरी नैपुण्य निर्माण केलं पाहिजे. पेपरला बातमी होती, आपल्या भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने घोषणा केली आहे की पालघरमध्ये वाढवण बंदर येत आहे. त्या बंदराच्या अनुषंगाने या भागामध्ये बरेच रोजगार उपलब्ध होणार आहेत. तर कोणते रोजगार होणार आहेत उपलब्ध? IT क्षेत्रामध्ये उपलब्ध होणार आहेत, मेकॅनिकल इंजिनियर्सना होणार आहेत. खाली जे खालचा वर्ग जो काम करतो, कामगार वर्ग जो काम करतो, त्यांच्याकरता नोकऱ्या अवेलेबल होणार आहेत. जे लिफ्ट चालवतात, फोक लिफ्ट वगैरे चालवतात, ते बंदरामध्ये लागतात, त्यांच्या ड्रायव्हरची जागा इकडे येणार आहे. तर अशा बऱ्याच रोजगाराचा इथे निर्माण होणार आहे. आतापर्यंत आपण रोजगाराच्या अनुषंगाने कुठलाही विचार केला नव्हता. आता माझ्या मनामध्ये असं येतंय की आपल्या विभागाचे माजी आमदार अमित घोडा साहेब आहेत, त्यांच्याबरोबर एक बैठक घेऊन हे जे स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चरचं मोठं उभारणी करून या भागामध्ये स्किल डेव्हलपमेंट सेंटर उभं करावं, जेणेकरून या परिसरातला युवक वर्ग जो आहे त्याला रोजगार मिळाला पाहिजे. रोजगार मिळाला तरच तो जगेल. फक्त शेतीवरती आपलं पोट भरत नाही. वर्षातला पावसाळा फक्त एकदा येतो आणि त्या पावसाळ्यामध्ये शेतीची कामं होतात. इतर वेळेस आपल्याकडे हाताला कुठल्याही प्रकारचं काम नसतं. तर या भागातली गरिबी जाणून या गरिबीवरती आपल्याला कशी मात करता येईल त्याकरता येथे स्किल डेव्हलपमेंट सेंटर निर्माण करणं फार गरजेचं आहे. तसे प्रवीण मसे आणि आपली जी विजय मसे वगैरे जे आहेत ही कलाकार मंडळी वारली पेंटिंग करतात. गेल्या अनेक वर्षापासून त्यांच्यामध्ये ती कला आहे. त्यांनी भारताच्या अटकेपार झेंडा लावलाय. बाहेरच्या परदेशामध्ये पण ते गेलेले आहेत. पण फक्त वारली पेंटिंग वरती आपलं पोट भरणार नाहीये. आपल्याला स्किल डेव्हलपमेंट जो आहे आपण स्किलच्या गोष्टी शिकल्या पाहिजे आणि त्या अनुषंगाने महिलांना आणि युवकांना स्किल डेव्हलपमेंट कसं देता येईल याचा लोकविकास सामाजिक प्रतिष्ठान विचार करत आहे. रेनकोट वाटपाच्या अगोदर आमच्या बरोबर आज आलेल्या आमच्या अंजली कुलकर्णी मॅडम, कुबल मॅडम आणि कुबल सर आपल्या समोर एक तासाभराचं देशभक्तीपर गाण्याचा कार्यक्रम सुरू करतील सुरू करावी अशी मी त्यांना विनंती करतो. आणि हा कार्यक्रम आटपला की आपण रेनकोट वाटपाचा कार्यक्रम करू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारत देश आपला एक. चला मुलांनो, तयार व्हा तुम्ही. तुमच्यामध्ये दिसताच मजला भारत भूमीचे सपूत. भारत देश आपला एक. हाती कुणाचे कलम घ्या, कुणी हाती घ्या बंदूक. सेवा करूया या भूमीची, भारत देश आपला एक. पुढे जाऊन कुणी पुढारी बनतील, कुणी वैज्ञानिक बनतील, कुणी इंजिनियर्स बनतील, कुणी डॉक्टर्स बनतील. आज ज्ञान ही कुठल्या एका वर्गाची मक्तेदारी राहिलेली नाही आहे. शिक्षक त्यांच्या परीने काम करतच असतात, परंतु मुलं जास्ती वेळ घरी असतात. त्यामुळं घरामध्ये त्यांना चांगले संस्कार देणं हे प्रत्येक पालकाचं आणि छोटे भाऊ बहीण असतील तर त्यांच्या मोठ्या भावंडांचं एक कर्तव्य आहे. मुलं जास्त प्रगती करू शकतील. लोकविकास सामाजिक प्रतिष्ठान तर्फे चंद्रशेखर भावसार यांनी आम्हाला जी तुमच्या समोर आमची गाणी सादर करण्याची संधी दिली आहे त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद करते. आपण प्रत्येक माणसाशी माणूस म्हणूनच वागला पाहिजे, हीच आता प्रार्थना आपण सगळ्यांनी करायची. अंजली कुलकर्णी कानविंदे आणि उमेश गुबल. धर्म जाती प्रांत भाषा क्लेश सारे संपुदे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगो
मानवतेचे चांदणे माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच आमची प्रार्थना आवडी आयुष्य जिंदगी ते जगावे चांगले भावी चालू पुढे ते काबले ते संपले घेतला जो श्वास राहता तो पुन्हा यावणे माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच आमची प्रार्थना हेच आमचे मागणे माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच आमची प्रार्थना 15 ऑगस्टला आणि 26 जानेवारीला आपण देशासाठी काय करतो? झेंडावंदन करतो ना, करताना तुम्ही. तरच अशीच ही आपल्या देशभक्ती भावना आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये रुजली पाहिजे. कारण आपण आपल्यासाठी या देशासाठी अनेक लोक शहीद झालेली आहेत. तेव्हाच आपण हे स्वातंत्र्य उपभोगतो. तर त्याचं आपल्या देशाचं रक्षण करणं हे आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे. चला तर मग आपण देशासाठी पुढे होऊया. राजी फिल्म मधलं ए वतन मेरे वतन मूळ गायक आहेत अरिजित सिंग आणि सुनीती चौहान. वतन वतन मेरे आबाद रहे तू वतन वतन मेरे आबाद रहे तू मैं जहाँ रहूँ जहाँ भी याद रहे तू मैं जहाँ रहूँ जहाँ भी याद रहे तू वतन मेरे वतन तुझ पे कोई गम की आँच आने नहीं दूँ कुर्बान मेरी जान तुझ पे शान रहे तू वतन वतन मेरा आबाद रहे तू मैं जहाँ रहूँ जहाँ पे याद रहे तू वतन मेरे वतन निसर्ग आपल्याला अनेक गोष्टी देत असतो आणि हीच खरी म्हणजे आपली देवता आहे. निसर्ग हे मोठे रान आहे, आपण या रानाची पाखरं आहोत. असेच गाणे जयते जयते या पिक्चर मधलं आम्ही ठाकर ठाकर मूळ गायक आहेत रवींद्र साठे. आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर या नामगतीत मांडून येले घर आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर आम्ही ठाकर 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 या रानाची पाखर आम्ही ठाकर 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 आम्ही ठाकर ठाकर त्या रानाची पाखर
पंखात पंखात त्याच्या पंखात पंखात नांदतोय संसार आम्ही ठाकर 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 या रानाची पाखर पाखर आम्ही ठाकर 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 या रानाची पाखर पाखर आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर. आणि शेतकरी जेव्हा शेतामध्ये राबतो ना तेव्हाच आपण आनंदाने खाऊ पिऊ शकतो. आपण या मातीचे आणि शेतकऱ्याचे खूप ऋणी आहोत. फुले लगा
दरियाला तडकला भला सकला भाल झुकते ये खाली सुन संपूर्ण दरियाला तडकला आम्ही पाण्यामध्ये राखून टाकतोय गाली दर्यात लुटून भरतोय जाली रथ पुण्यात चांदण प्याली जशी चांदीची मागणी झाली रथ पुण्यात चांदण प्याली जशी चांदीची मागणी झाली माझ्या गाण्यात होऊन आली भरून महाताला दर्याचा राजा मूळ गायक पण आमिर खानच आहे आणि शान. तर पुढचं गाणं आहे ते ओळखता येतं? गाणं माहितीये का कोणाला? मुलांनो तुम्हाला एक गंमत माहितीये का? तुम्ही जसे शाळेत जातो तसं मी पण शाळेत जातो. अंजली मॅडमच्या शाळेत. या माझ्या टीचर आहेत. या आमच्या टीचर आहेत. एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा प्लीज. तर आपण आता म्हणायचं बम बम बोले. ज्यांना नाचावं असं वाटलं त्यांनी नाचायचं बिंदास. चालेल? सगळ्यांना माहिती ना बम बम बोले? ओके चला स्टार्ट. चकरकचीचाचो चकलोरम गंडो वंडो लकरकटम अक्को टक्को इडी गिडी गिडिगो इडी पाय चिकी चकचो गिली गिली मल सुलु सुलु मल मकरक बुकु बुकु रे चकलक बिक्को चिक्को सिली 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 गो बगडुम चकडुम चिकी चकचो. देखो क्या पेड़ है चादर ओढ़े या
अखड़ा कोई। देखो 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 क्या वो पेड़ है, चादर ओढ़े अखड़ा कोई। बारिश है या आसमान ने छोड़ दिए नल खुले कई। हमसे देखे हैं जहाँ है वैसा जैसी नजर अपनी। के सोचे आओ पंख जरा फैलाओ, रंग नए दिखलाओ, चलो 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 नए ख्वाब बुन लो। Bam bam, hey bam bam bole, hey bam chik bole, hey bam chik bole, bam bam bole, masti mein 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 bole. चलो 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 नए ख्वाब बुनिए। बम बम बोले मस्ती में डोले, बम बम बोले मस्ती में तू डोले। और आंखें बंद डब्बा और बंदर आगे बोल रे, ओ जा बंदास बोल रे। मैं भी हूँ तू भी है, ओ मैं भी तू भी हम सब मिलकर हम सिख बम बम 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 बोले मस्ती में डोले, बम बम बोले मस्ती में तू डोल रे। बम बम बोले मस्ती में डोले, बम बम बोले मस्ती में तू डोल रे। बम बम बोले मस्ती में डोले, बम बम बोले मस्ती में तू डोल रे। ए बम बम बोले। सुंदर असताना खरंच इतके छान वाटत आहे की तुमच्या या हसण्यामुळे असं वाटतं सगळं जीवन सुंदर झालंय। तुम्हाला पण वाटतं की नाही? किती छान वाटतं, तुमचा चेहरा पण किती सुंदर वाटतोय। आता आपण असंच शेवटचं गाणं घेऊया, इतनी सी हसी। इतनी सी हसी, इतनी सी खुशी, इतना सा टुकड़ा याद था ख्वाबों के मुझे जल बनाए आशिया। इतनी सी हसी, इतनी सी खुशी, इतना सा टुकड़ा याद था ख्वाबों के मुझे जल बनाए आशिया। से आए हर हर जिंदगी, वो तो भी चढ़ाते हम तालम लगा के चल हम कराने, चुप के गाए अभी अभी बात में आलम की बनी। तेरा सा होगा थोड़ा मेरा भी होगा अपना ही आशिया। इतनी सी हसी, इतनी सी खुशी, इतना सा टुकड़ा चांद था ख्वाबों के दिल से जल बनाए आशिया। चार दीवारें फिर भी घरों के खुले, बादलों के होठों पे ताकि हरी पंखी झुले। कोई तकरारी अरे बस कहाँ के चले, प्यार के सीखों से महीने का खर्च चले। दब पाँव से आए हर हर जिंदगी,
होठों पे उंगली चढ़ा के हम साए लगा के चल तराने चुप के गाए आधी आधी बात में अगर ये जमीन थोड़ा सा तेरा होगा थोड़ा तेरा भी होगा अपना ये बातियाँ इतनी सी हंसी इतनी सी खुशी इतना सा टुकड़ा चांद का ख्वाब के दिन छोटे इतनी सी हंसी इतनी सी खुशी इतना सा टुकड़ा चांद का ख्वाबों के छोटे चल बनाए रातियाँ। थँक यू सो मच. आम्हाला आमचा ऑडियन्स खूप आवडला. खूप छान तुम्ही प्रतिसाद दिलात आम्हाला. आता तुम्ही पुढच्या वेळेला इथे पाहिजे का आमच्या बरोबर येणार ना? येणार ना? पण तेव्हा तुम्ही गायला असणार ना आमच्या बरोबर इथे. सर्वांना गायनाचा कार्यक्रम आवडला का नाही? आवडला? सर्वजण बोला आवडला का? मॅडमला परत बोलवायचं का? तर मॅडमला मी लोकविकास सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीनं आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम तो होणारच आहे. तत्पूर्वी माझी इच्छा झाली की मॅडमसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तर बाळांनो, कुलकर्णी मॅडम आणि कुबल सर आणि मिसेस कुबल मॅडम अतिशय सुंदर आपल्या इथं आज कार्यक्रम झालेला आहे. मला तर असं वाटत होतं मलाच नाही आमच्या गावकऱ्यांना सर्वांना की दिवसभर गाणी ऐकत राहावं, पण आता ते वेळेच्या मर्यादेमुळे ते शक्य नाही. पण मॅडमला आमच्या गावाच्या वतीने मी अशी विनंती करतो की पुन्हा पुन्हा तुम्ही आमच्या गावामध्ये येऊन असा कार्यक्रम झाला पाहिजे. मुलांनी पण खूप आज एन्जॉय केलेला आहे आणि मुलांची स्टेज डेअरिंग आपल्या या कार्यक्रमामुळे वाढलेली आहे. तर यानंतर आणि मॅडमचं मी व्यक्तिशः गावातर्फे खूप खूप आभार मानतो. आणि खरी मेजवानी आजी आपल्याला सगळ्यांना मिळाली या आमच्या कुबल दाम्पत्य आणि कानोने मॅडम यांनी आम्हाला सगळ्यांना असं भारून सोडलेलं आहे. मित्रो, सर्वप्रथम आमच्या लोकविकास परिवाराचे संस्थापक दिवंगत विकास गवते साहेब यांच्या स्मृतीला स्मरण करून आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख चंद्रशेखर भाऊसाहेब महारेरा जे महाराष्ट्र शासनाचं प्राधिकरण आहे त्याचे ते अधिकारी आहेत. आमचे परशुराम कार्यकर्ते साहेब, माजी सहाय्यक पोलीस आयुक्त, त्यांनी या ठिकाणी जी उपयुक्त अशी माहिती दिली. साहेब आमचे हे सायबर सेलमध्ये होते, त्यामुळे त्यांना अत्यंत त्याचा अभ्यास आहे की लहान मुलांच्या हातामध्ये मोबाईल आला तर त्याचा दुरुपयोग होऊ शकतो. आमचे नवीन शिंदे साहेब हे उद्योजक आहेत. आमचे देवकर साहेब, जयवंत देवकर हे म्हाडाचे अभियंता होते, ते सेवानिवृत्त आहेत, पण आमच्या सोबत सातत्याने या सेवाभावी उपक्रमात ते सहभागी घेत असतात. आणि या आजच्या ह्या रेनकोट वाटपाच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी असं भरघोस असं आर्थिक सहकार्य केलेलं आहे. नवीन शिंदे साहेब, देवकर साहेब आणि भाऊसर साहेब आणि कार्यकर्ते साहेब त्यांचं आपण टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं आपण स्वागत करूया. शिक्षक आहेत आमचे प्रवीण म्हसे साहेब, त्यानंतर दुसरे शालेय शिक्षण समितीचे, शालेय व्यवस्थापन समितीचे म्हसे सर, विश्वास भरत, या ठिकाणी उपस्थित असणारे ग्रामपंचायत सदस्य रुपेश बरखाना आणि असंख्य असे या ठिकाणी असणारे कार्यकर्ते मंडळी की जे या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत. विशेष म्हणजे आमचे मंगनाळे सर असतील, बामणे सर आहेत, त्यानंतर कलमीपाड्याचे शिक्षक आहेत. त्या सर्वांचं, सगळ्यांची नावं माझ्याकडे नाहीये, पण सगळ्यांचा मी अत्यंत ऋणी आहोत, आभारी आहोत की आमचा जो विचार आहे, लोकविकास परिवाराचा जो विचार आहे, भाऊसाहेब साहेबांनी त्यांच्या अध्यक्ष भाषणामध्ये सांगितलं की देशाच्या पंतप्रधानाने एक असं समाजामध्ये कसं मेसेज दिलं, सगळ्या देशातल्या सगळ्या राज्यामध्ये कौशल्य विकास केंद्र, म्हणजे कौशल्य विकास केंद्र निर्माण झाली तर रोजगार उपलब्ध होऊ शकतो, उत्कृष्ट असे कारागीर उपलब्ध होऊ शकतात. मग तो चालक असेल, नळ कारागीर असेल, छोटे छोटे व्यवसाय होऊ शकतात. आणि म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये भाऊसाहेब साहेब इथं असणारे जे आपले
बोरा साहेब आहेत त्यांच्याशी चर्चा करून कशा पद्धतीने आपल्याला ह्या ठिकाणी काम उभं करता येईल त्यावर देखील आपण चर्चा करणार आहोत. आभार मानून सगळ्यांचा मी आभार मानतो. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. धन्यवाद.